नाशिकमधील येवला विधानसभा मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्रातील दिग्गज नेते छगन भुजबळ यांचा गड। शिवसेना सोडल्यानंतर छगन भुजबळ यांनी शरद पवारांचा हात धरला। राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते म्हणून छगन भुजबळ उदयास आले। अगदी शरद पवारांचे जवळचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जायचे। प्रथमतः त्यांनी मुंबईसारख्या शहरातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली। मुंबईचे महापौरपदी त्यांनी भूषवले। कालांतराने भुजबळ यांनी नाशिकमधील येवला मतदारसंघामध्ये आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली। शरद पवार यांनी त्यांच्यावरती महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुद्धा सोपवली होती। राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची साथ सोडत त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले। त्यात छगन भुजबळ यांचा शरद पवार करेक्ट कार्यक्रम करतील असे बोलले जात आहे। तसेच मराठा आरक्षण विरोधी भूमिकेचा छगन भुजबळ यांना फटका बसेल का व छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघातून पराभूत होतील की विजयी होतील त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी प्रवीण, महाबुलेटिन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा। छगन भुजबळ यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात शिवसेना पक्षातून केली। शिवसेना नगरसेवक, मुंबई महानगरपालिकेचे महापौर, त्यानंतर माझगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ते आमदार म्हणून निवडून आले। बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती। ओबीसी आरक्षणाबाबत असलेले बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका भुजबळ यांना न पटल्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भुजबळ यांना माझगाव मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला। माझगाव मतदारसंघातील पराभवानंतर छगन भुजबळ यांनी आपला मोर्चा वळवला, तो म्हणजे नाशिकमधील येवला मतदारसंघाकडे। शरद पवारांच्या सल्ल्यानुसार छगन भुजबळ यांनी 2004 साली येवला मतदारसंघातून निवडणूक लढवली व ते तेथून विजयी झाले। त्यानंतर सलग 4 वेळा ते येथून निवडून येत आहेत। येवला मतदारसंघामध्ये त्यांचा चांगला होल्ड आहे। आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री या पदांच्या माध्यमातून त्यांनी विविध विकास कामे या मतदारसंघामध्ये केलेली आहेत। छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर छगन भुजबळांच्या विरोधात शरद पवार हे नवीन पर्याय शोधत आहेत। त्यामध्ये छगन भुजबळ यांना टक्कर देईल असे पहिले नाव म्हणजे माणिकराव शिंदे। येवल्यामध्ये छगन भुजबळ यांना बस्तान बसवून देण्यामध्ये मदत करणारे नेते म्हणजे माणिकराव शिंदे। माणिकराव शिंदे यांना मानणारा मोठा मतदार या मतदारसंघामध्ये आहे। भुजबळांनी साथ सोडल्यानंतर पवारांनी येवल्यामध्ये पहिली सभा घेतली। या सभेपूर्वी पवारांनी माणिकराव शिंदे यांची भेट घेतली व या सभेचे नियोजन देखील त्यांनीच केले असल्याचे बोलले जात आहे। येवल्याचे राजकारण पाहिल्यास माणिकराव शिंदे हे येवल्याच्या राजकारणातील मोठे नाव असल्याचे सांगण्यात येते। 2004 मध्ये छगन भुजबळ यांना मदत करणाऱ्या माणिकराव शिंदे यांनी 2009 मध्ये भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढवून 60,000 इतके मते मिळवली होती। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला व भुजबळांचे विश्वासू साथीदार म्हणून काम करायला सुरुवात केली। पण त्यांच्यामध्ये आमदारकीच्या महत्त्वाकांक्षा लपून राहिल्या नाहीत। राष्ट्रवादीमध्ये दिलेला विधान परिषदेचा शब्द पाळला जात नाही हे ओळखून माणिकराव शिंदे यांनी 2019 मध्ये उघडपणे शिवसेनेच्या उमेदवाराला मदत केली। त्यामुळे त्यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला। छगन भुजबळ शरद पवारांना सोडून गेल्यानंतर परत माणिकराव शिंदे यांना पक्षात घेण्यात आले व पवारांनी माणिकराव शिंदे यांना भुजबळ यांच्या विरोधात ताकद देण्यास सुरुवात केली। माणिकराव शिंदे यांच्याबरोबर आमदार दराडे बंधू व मारोतराव पवार हे भुजबळ विरोधक म्हणून आता एकत्र आलेले आहेत। छगन भुजबळ हे ओबीसी समाजातून येतात व त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले सर्व उमेदवार हे मराठा समाजातील आहेत। येवला विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या आहे 1,25,000 इतकी। त्यानंतर ओबीसी समाजाची लोकसंख्या आहे ती 1 लाख। तसेच 45,000 SC ST व मुस्लिम लोकसंख्या आहे 20,000। येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये भुजबळ यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे। भुजबळ यांची मराठा आरक्षण विरोधात असलेली भूमिका त्यामुळे ते अडचणीत आले आहेत। तसेच मनोज जरांगे पाटील यांचा भुजबळांविरोधात असलेला आक्रमकपणा पाहता मराठी वोट बँकेचा त्यांना फटका बसू शकतो। तसेच शरद पवारांबाबत असलेली सहानुभूती व भुजबळांच्या पराभवासाठी शरद पवार लावत असलेल्या जोडण्या या सर्वांमुळे छगन भुजबळ यांना निवडून येताना मोठी कसरत करावी लागणार हे नक्की।
एकंदरीत पाहता शरद पवार हे छगन भुजबळांचा कार्यक्रम करणार का हे पाहणे इंटरेस्टिंग आहे। मित्रांनो, आपल्याला काय वाटते, येवला मतदारसंघातून कोण विजयी होईल हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।